नमस्कार, मी ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP कंपनीतर्फे आज अण्णा लक्ष्मण खैरनार, राहणार कोटबेल, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर अण्णा एक असं व्यक्तिमत्व आहे की स्वतः पूर्ण द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करतातच, पण आपल्याबरोबर आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना पण ते मार्गदर्शन करतात आणि चांगलं उत्पन्न घेण्यासाठी ते प्रवृत्त करतात. अण्णा नमस्कार. नमस्कार. आपण किती वर्षापासून द्राक्षबाग करताय? मी 8-9 वर्षापासून द्राक्षबाग करतोय. 8-9 वर्षापासून. हो. बरं, तुम्ही 8-9 वर्षापासून पेपर खाली येत आहे का अगोदर? पेपर खाली आता 5 वर्ष. 5 वर्ष आहे. हां, काय तुम्हाला म्हणजे द्राक्षबागेमध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले? नाही, पहिले भरपूर चॅलेंज होतं ना. हां, काय होतं? पहिले पेपर नसल्यामुळे डावणे, करपा, कूज हां भरपूर असं गळ कुजायचे. जास्त पाऊस आल्यावर गळ कुजायचे. हां. असं भरपूर अडचण असायचे पहिले. बरं, कुठल्या वर्षी तुम्हाला जसं ओपनमध्ये तुम्हाला चांगला पैसा कुठल्या वर्षी मिळाला? पेपर टाकल्यापासून दरवर्षी 5 वर्षापर्यंत पैसे भेटून राहिले. ओके, म्हणजे ओपनपेक्षा तुम्हाला ह्या पेपरमध्ये चांगले पैसे भेटतात. ओके, किती 5 वर्ष झाली तुम्हाला पेपर टाकून? 5 वर्ष आता. आता ओपन प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? काय भरपूर फरक आहे ओपनचा आणि यांचा कवरचा. काय असं म्हणजे स्पेसिफिक तुम्ही काय सांगू शकता? कवरपासून आपल्याला आहे ना कूज होत नाही. बरं. परत डावणे येत नाही. बुरीचा थोडाफार प्रॉब्लेम असतो. हां. कूज होत नाही. बरं, बुरीसाठी तुम्ही काय करताय? बुरी साईड आपले काय औषधच बुरीची मारायची. ओके, आता ओपनमध्ये तुम्ही जे दावणीसाठी जे औषध मारत होता, करपासाठी मारत होता, त्याचं आणि याचं प्रमाण किती आहे? म्हणजे काय प्रमाण सारखंच आहे, फक्त याला बुरीचे स्प्रे जास्त आहे, डावणीचे कमी आहे. दावणीचे कमी आहे. म्हणजे तुम्हाला असं स्पेशल असं औषधामध्ये काही फरक वाटला का? म्हणजे आपण तिकडं मारताना खर्चामध्ये म्हणजे तुम्हाला खर्चामध्ये पेपर याच्यामध्ये स्प्रे 3 दिवसांनी 4 दिवसांनी द्यावं लागतं. हां. ओपनला दर दिवशी स्प्रे द्यावा लागतो. बरं, पण त्याचा बेनिफिट होतो का? बेनिफिट सुद्धा नाही होत तरी नाही होत. ओपनला म्हणजे तुमचं ते डिझेलचे पैसे गेले, ट्रॅक्टरचे तो भरपूर खर्च आहे. असा जो 1-1.5 लाख लागतं त्याला 2 लाख रुपये लागतात. बरं. एकरी. ओके, अजून काय वाटतं तुम्हाला? पाण्याचं नियोजन कसं पाण्याचं नियोजन पाणी जास्त द्यावं लागतं पेपरला. राहतं? मध्ये ते बेड कोरडाच असतं ना, त्याच्यामुळे पाणी जास्त द्यावं लागतं त्याला. ओके, हे कसं तुम्हाला समजलं? समजलं, मध्ये पाणीच येत नाही ना बेडवरती. बरं. मध्ये पाणी पडतं सारीमध्ये आणि बेड असा कोरडा असतं, त्याच्यामुळे त्याला पाणी द्यावं लागतं जास्त. पाणी जास्त द्यावं लागतं. ओके, हे एक वेगळा अनुभव आपल्याला आज ऐकायला मिळाला. अजून काय अण्णा सांगाल तुम्ही? अजून पेपरच्या याच्यामध्ये आपलं ते कृत्रिम खाद्याचं असतं ना, ते स्प्रे कमी करायचे. बरं. असं खालून द्यायचं असेल तर वरून नाही द्यायचं जास्त. बरं. 0.52 असं ते काय बी खाद्य असतं ना, ते वरून द्यायचे ना स्प्रेमध्ये. बरं, मायक्रोन्यूट्रन वरून द्यायचेच नाही, खालून द्यायचे, जमिनीमधून द्यायचे असतात आपल्याला. बरं, असं का बरं असं का? पेपरला ते वरून बी उष्णता असते आणि नंतर खाद्याची जास्त उष्णता वाढली तर फरक पडू शकतो. बस कार्चिंग काही स्पॉट येऊ शकते. काय सांगाल तुमच्या, आता तुम्ही तर बऱ्याच शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की पेपर टाका, तर नाही, पेपर आता ज्याने टाकले ना, प्रत्येकाला फायदा दिसला ना, त्याच्यामुळे ते स्वतःहून आता तयार झाले टाकायला. तुम्ही किती वर्षापासून पेपर टाकला? मी 5 वर्ष आहे आता. पहिल्या वर्षापासून आतापर्यंत तुम्ही ॲव्हरेज किती उत्पन्न घेताय? ॲव्हरेज काय 2-3 वर्षे 15 टन घेतले एकरी. मागच्या वर्षी जरा जास्त झालं. किती झालं मागच्या वर्षी जवळ 17-18-20च्या आसपास गेलं होतं. बरं. या वर्षी थोडासा फरक कमी पडला थोडा. म्हणजे दरवर्षी तुम्ही हायेस्ट उत्पन्न घेतलं? उत्पन्न मागच्या वर्षी हायस्ट होतं. लिमिट क्रॉस झाला मागच्या वर्षी. बरं बरं बरं. असं पण क्वालिटी पेपरमध्ये जास्त बसते, एकदम भारी भेटते. तुम्ही क्वालिटीला जोड नाही पेपरमधल्या प्लॉटला. ओपनचे प्लॉट बघा तुम्ही, व्यापारी नाही म्हणता येत. पेपरचे प्लॉट व्यापारी बघता येतात. तुम्ही अजून काय असे पेपरचे प्लॉट बघितलेले आहेत का? भरपूर बघितले पेपर आमचे, काय सर्व इकडे एरियामध्ये आता भरपूर झाले ना. सर्वांचे एक ते क्वालिटी भारी पेपरची क्वालिटी. धन्यवाद. हे अण्णासाहेबांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. याचा फायदा येथील भागातील सर्व शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी तो करून घ्यावा ही आपली इच्छा असेल. धन्यवाद.